अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची निवड झाली आहे। महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीकडून माजी महापौर विजय कमल किशोर अग्रवाल तर काँग्रेसकडून मोहम्मद फजलू अब्दुल करीम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। त्यामुळे स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शहर सुधार आघाडी विरुद्ध काँग्रेस यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली। मात्र काँग्रेसकडे पुरेसं पक्षीय बलाबल नसल्यानं शहर सुधार आघाडीचे विजय अग्रवाल यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे। दुसरीकडे महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद तसंच 4 पैकी 3 प्रभाग समिती सभापतीपदी शहर सुधार समितीकडे तर 1 सभापतीपद काँग्रेसला मिळालंय। विजय अग्रवाल यांना 9 मतं मिळाली तर मोहम्मद फजलू यांना 6 मतं मिळाली तर MIMचा 1 तटस्थ राहिला। निश्चितच जबाबदारी आहे अकोला शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये अकोल्याचे जे कामं सुरू आहेत ते कायमस्वरूपी पूर्ण करून पूर्णत्वाकडे न्यायचे आहेत। नवीन कामं जे राहिलेले आहेत ते सुरू करून अकोला शहरामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे आमचं ध्येय आहे। शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून 100% हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीने पूर्ण होईल।